जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. तसं पाहता आज तुकाराम बीजचा कार्यक्रम आहे. आज मी जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनावर भाष्य करणार होतो. सदैव वैकुंठ गमन ही खून या विषयावर. पण 2-3 दिवसांपूर्वी गोविंद देवगिरी महाराजांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्या वक्तव्याच्या संदर्भात भरपूर विचारणा मला झाली आणि त्याच्यावर भरपूर चर्चा झाली. त्या अनुषंगाने मला या विषयावर बोलणं भाग पडलं. गोविंद देवगिरी महाराज कुठे बोललेत, काय बोललेत आणि इव्हेंट काय होता, या सगळ्या संदर्भात माहिती आपल्याला समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांवर आतापर्यंत उपलब्ध झालेली असेल. थेट विषयाकडे येतो, थेट विषयाला हात घालतो. 3 प्रमुख गोष्टी मला इथे नमूद करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गोविंद देवगिरी महाराजांचं स्टेटमेंट हे म्हणजे चुकीचं की बरोबर, थेट आपण बोलू. लहान तोंडी मोठा घास आहे. गोविंद देवगिरी महाराज विद्वान आहेत, मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, ते श्रेष्ठ आहेत. पण तरीसुद्धा आजची परिस्थिती बघता आणि ज्या पद्धतीने समर्थ रामदास स्वामींना या सर्व विषयाच्या माध्यमातून टीकेचे भक्ष्य बनवल्या जात आहे, त्या अनुषंगाने या विषयावर कोणीतरी बोललं पाहिजे आणि कोणीतरी ह्या ॲस्पेक्टमधून, या दृष्टिकोनातून मांडणी करणं गरजेची आहे. म्हणून मी या विषयावर बोलतोय. तर पहिला विषय आहे की गोविंद देवगिरी महाराजांचं हे स्टेटमेंट चुकीचं आहे की बरोबर आहे. दुसरा म्हणजे त्याच्यातला महत्त्वाचा विषय की यापूर्वी अशा पद्धतीची तुलना झालेली आहे का? किंवा अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलेलं आहे का इतरांच्या बाबतीत? आणि जेव्हा आलेलं आहे, म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी, जगद्गुरू तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय यांच्यापेक्षा इतर कोणाला श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तुलनेत ह्यांना कनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि हे करूनही कुठल्याही पद्धतीचा आक्षेप नोंदवला गेलेला नाही. इतर पंथांसोबत तुलना करताना यांना कुठेतरी गौण समजलं गेलेलं आहे का? आणि त्यावेळी समाजाची प्रतिक्रिया काय होती हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा यामध्ये जो विषय आहे की या सगळ्या गोष्टींच्या आडून जे समर्थांना लक्ष केलं जात आहे, जे समर्थांबद्दल भाष्य केलं जात आहे, त्याच्या मागची सायकॉलॉजी काय आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि हे कशासाठी होतंय? सर्वप्रथम गोविंद देवगिरी महाराजांच्या वक्तव्यावर आपण येऊ की गाथा ही संकलित आहे आणि ज्ञानेश्वरी हा अनुवाद आहे. गाथा संकलित आहे. गाथा हा संकलित आहे, केलेला ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी हे अनुवाद आहे. पण दासबोध हा सलग लिहिलेला एक संपूर्ण ग्रंथ आहे. अशा पद्धतीचं वाक्य गोविंद देवगिरी महाराजांचं होतं. जसं मी पहिलेच नमूद केलेलं आहे की हा लहान तोंडी मोठा घास आहे. ते विद्वान आहेत, श्रेष्ठ आहेत. पण आज आपलं जे एक समाजाची एक जे मानसिकता झालेली आहे, म्हणजे ज्याला म्हणतो की एक संस्कृतमधलं सुभाषित होतं की आधीच मरकट, त्यातही दारू पिला, त्यात त्याला विंचू चावला आणि त्याच्या हातामध्ये मशाल दिल्या गेली. अशा पद्धतीचं काहीसं हे वक्तव्य मी बघतो की आधीच भाजपा, त्या भाजपासोबत आपले जवळचे संबंध, राम मंदिरामध्ये असलेली आपली भूमिका आणि अंगावरती भगवा, त्यातही ब्राह्मण आणि त्यातही बोलले समर्थ रामदास स्वामींबद्दल. ब्राह्मण आज रोजी प्रचंड वल्नरेबल कंडिशनमध्ये आहे. सत्य असत्य मन केले वाही, मानिले नाही बहुमता, हे जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण सत्य मांडत असताना त्या सत्याची मांडणी अशा पद्धतीची झाली पाहिजे की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. आपल्याला वादंग उठवायचं आहे का आपल्याला आपलं मत मांडायचं आहे? समर्थ रामदास स्वामींबद्दल मी जेव्हा बोलतो, मी जेव्हा भाष्य करतो, तेव्हा मी या गोष्टीची पुरेपूर काळजी घेतो की कुठेही वारकरी संप्रदायासोबत त्याची तुलना होऊ नये. गाथा ज्ञानेश्वरीचं महात्म्य दासबोधाच्या महात्म्याने झाकोळलं जाऊ नये. कारण आजची परिस्थिती तशी आहे. लोक अर्थ काढताहेत, लोक चुका शोधत आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य विषय कुठेतरी बाजूला राहतो. मुख्य विषयाला बगल देऊन काहीतरी दुसऱ्या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं जाते. त्यातल्या त्यात माझं नशीब चांगलं, बरे केले कुणबी झालो, नाहीतर दंभीची असतो मेलो, अशी परिस्थिती आहे. माझं नशीब चांगलं आहे की मी पाटील आहे. आणि त्यातही महत्त्वाचा विषय असा आहे की जेव्हा मी समर्थांबद्दल बोलतो किंवा समर्थांबद्दलची मांडणी करतो, तेव्हा माझी भाषा ही असते की गाथा आणि दासबोध या आजच्या काळातल्या सर्वात जास्त प्रॅक्टिकल, आज आपल्याला उपयोगी पडणारे हे 2 ग्रंथ आहेत. यामध्ये कोणीही मला असं म्हणू शकत नाही की तुम्ही याची तुलना कशी, हे माझा निर्णय आहे. मी भक्ती कशी करावी, ह्यातला राम आणि त्यातला राम मी वेगळा मानत नाही. तू मला शहाणपणा नको शिकवू की बाबा मी गाथा आणि ज्ञानेश्वरीला समकक्ष ठेवतोय, गाथा आणि दासबोधाला समकक्ष ठेवतोय, ज्ञानेश्वरी आणि दासबोधाला समकक्ष ठेवतोय. हा जो भक्ती करतोय त्या भक्ताचा तो संपूर्णतः अधिकार आहे. पण जेव्हा आपण ग्रंथ निर्मितीबद्दल बोलतो,
तेव्हा आपण जर अशा पद्धतीची तुलना केली, ती मीही केली काय, कोणीही केली काय, तर ती झोंबणारी तुलना आहे. काल 2 लोकांचा मला फोन आला, एक ज्ञानेश्वरीचे प्रचंड अभ्यासक आणि एक हरिभक्तपरायण. दोघांनाही ही तुलना आवडलेली नव्हती. म्हणजे समाजामध्ये आपल्या विचारसरणीच्या लोकांना सुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य आवडत नाहीत. मग गोविंदगिरी महाराजांचं चुकलं का? तर अर्थातच एक कुठलाही ज्येष्ठ व्यक्ती आज जर का व्यासपीठावर उभा राहत असेल, तर त्याने सर्वप्रथम ह्या सगळ्या गोष्टींचे कडे लक्ष देणं गरजेचं आहे, जे मी खूप वेळा सांगतो, वारंवार सांगतो. आणि हे यापूर्वीही मी बोललेलो आहे, की खास करून ब्राह्मण समाजातून येणाऱ्या लोकांनी व्यासपीठावर गेल्यानंतर ह्या गोष्टींकडे पुरेपूर लक्ष देणं गरजेचं आहे. मग आम्ही बोलावंच नाही का? मग लोकं अशाच पद्धतीने आक्षेप घेत राहतील, मग आम्ही काय करावं? तर याच्यावर सुद्धा मी नेहमी सांगत राहिलेलो आहे, कायमस्वरूपी सांगत राहिलेलो आहे, की सर्वप्रथम आपल्याला त्या कंडिशनमध्ये येणं गरजेचं आहे. आपल्याला त्या स्थितीमध्ये येणं आवश्यक आहे. उगाच खोट्या याच्यामध्ये कोशामध्ये राहून, उगाच आपल्या भ्रमात राहून, भ्रमाच्या भोपळ्यात राहून चालणार नाही. आपल्याला हे स्वीकारावं लागेल, की आतापर्यंतच्या सर्वात दयनीय अवस्थेमध्ये, सर्वात व्हल्नरेबल कंडिशनमध्ये असं म्हणतात संतांचं कुळ आणि मूळ बघू नये. पण इथे बघावं लागतंय. आज आपल्या समाजाला ती सवय पडलेली आहे, की संतांच्या, महापुरुषांच्या जाती पाहण्याची आपल्याला सवय पडलेली आहे. त्यामुळे जर का तुम्ही ब्राह्मण असाल, मग सावरकरांवर भाष्य करत असताना तुम्ही गांधी आणि आंबेडकरांच्या कुबड्या वापरणं टाळा. आणि त्याच पद्धतीने दासबोध आणि समर्थ रामदास स्वामींवर भाष्य करत असताना वारकरी संप्रदायासोबतची त्याची तुलना आपण कुठेतरी टाळली पाहिजे. कुठेतरी आपण त्या गोष्टींना मिक्सअप करू नये. हा आपला पहिलं कर्तव्य आहे. पहिली ही आपण गोष्ट ध्यानात घेणं आवश्यक आहे. आणि तसं जर का आपण करत असू, तर यातल्या आणि त्यातल्या सिमिलर गोष्टींना आपण मांडू शकतो. जसं भांडणासी झाले तिथे जीवाचे काय आले किंवा अधमासी ते अधमा आणि ठकास महाठक. ह्या ज्या गोष्टी आपण सांगू शकतो, की अ, जायासी वाटे जीवाचे भय तेने क्षात्र धर्म करू नये, काहीतरी बघून उपाय पोट भरावे. हे दासबोधातल्या आणि अ, गाथेतल्या अ, गाथेतल्या अभंगांना, दासबोधातल्या श्लोकांना आपण समकक्ष ठेवून तशा पद्धतीची मांडणी करू शकतो. पण जर का तिथे थोडीही तुलना आली, तर त्या तुलनेचा विपर्यास होऊन मुख्य विषयाला कुठेतरी बगल दिल्या जाते आणि गौण विषय तो समोर मांडला जातो आणि तो गौण विषय पुढे आल्यानंतर मग आपल्याला जर समोर येऊन दिलगिरी व्यक्त करावी लागत असेल एवढ्या श्रेष्ठ व्यक्तीला, तर तसं करण्याचं कामच पडू नये. यासाठी पूर्वनियोजन आपलं असलं पाहिजे. आजही मी अशा लोकांच्या अनुयायांना एक हात जोडून नम्र विनंती करू इच्छितो, की या लोकांचं काम आहे, की तुम्ही ज्या लोकांचे जेव्हा महानुभावांचे तुम्ही अनुयायी आहात. मग ते ज्येष्ठ सावरकरवादी असोत किंवा रामदासी असोत. त्यांना तुम्हाला सत्य अवगत करून देणं तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे. नाहीतर भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वादंग उठत राहणार. रामदासी लोकांबद्दल काही दिवसांपूर्वीच मी एका ठिकाणी बोलत असताना एक बोललो, की समर्थाची या सेवका वक्रप आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे? किंवा पहिले हरिनाम संकीर्तन, दुसरे ते राजकारण. ह्या गोष्टी सांगताना तो जो आविर्भाव आपण आणतो, की समर्थ, काय ते व्यक्तिमत्व, काय बलदंड शरीर वगैरे हे जे आपण बोलतो, हे बोलत असताना आज रामदासी संप्रदायामध्ये किंवा समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांमध्ये ती गोष्ट आपल्याला बघायला मिळते का? जसं मी सावरकरांच्या बाबतीत बोलतो, की जेव्हा सावरकर मांडताना तो करारीपणा, तो बाणा, तो आपल्याला बघायला मिळतो का? ही महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण बलदंड शरीर म्हणतो, तेव्हा आपल्या हातापायाच्या गाड्या असू नयेत ना, किंवा आपल्या पोटावरून हात फिरवला जाऊ नये ना, किंवा कुठे एखाद्या अरुंद गल्लीतून निघताना आधी आपलं पोट बाहेर पडावं, अशी परिस्थिती असू नये. तर शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी सांगणारे समर्थ. शिवरायांचं स्वरूप आठवण्याची का आपल्याला हे करतात, उपदेश करतात, की याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. मग आपल्याला ह्यापेक्षाही विशेष पुरुषार्थ करावा लागेल. हे केवळ शंभूराजांना उपदेश नाहीये, तर हा संपूर्ण समाजाला उपदेश आहे. प्रबोधनकार ठाकरे हीच री उडतात, की तो उपदेश आपण सगळ्यांनी मानला पाहिजे. म्हणजे मी वामपंथींसाठी, डाव्यांसाठी सुद्धा सांगतोय, की हे प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यांनी तर लाईफ अँड मिशन ऑफ रामदास नावाचं पुस्तकच लिहिलेलं आहे. मग त्याच्यानुसार त्या अनुषंगाने आज रामदासी संप्रदाय किंवा समर्थांना मानणारा संप्रदाय कसा असला पाहिजे. ते क्षात्रतेज, तो क्षात्र धर्म त्यांनी अंगीकारला पाहिजे. आपल्याकडे जर का ते क्षात्रतेज असलं, तर आपल्याकडे उपद्रव मूल्य असेल. आपल्याकडे उपद्रव मूल्य असेल, आपल्याकडे जर का सावरकरांची राष्ट्रनिष्ठा असलेले, ते जर का हिंदुत्वाचे सैनिकीकरण करणारी जर का आपल्याकडे ती टीम असेल, अशा पद्धतीचे आपण अवस्थेमध्ये आल्यानंतर, अशा पद्धतीने हातापायात जोर आल्यानंतर, नंतर व्यासपीठावर आपण मोकळ्या मनाने बॅटिंग करू शकतो. तोपर्यंत तुम्ही अशा परिस्थितीमध्ये नाहीये. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. त्यामुळे हे एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे तुलना मला सुद्धा व्यक्तिशः चुकीचीच वाटली. कारण की काय होतं, की ठीक आहे, ज्ञानेश्वरी अनुवादित ग्रंथ आहे. पण मग चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभवबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते तर उत्स्फूर्त रचना आहेत ना, माऊली ज्ञानोबा रायांच्या. आणि संताजी जगनाडींनी
जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचं संकलन केलं. जोग महाराजांपासून तर ते देवडीकरांपर्यंत आज आपण जी गाथा वाचतो. तर हे संकलन जरी झालेलं असलं तरी सुद्धा तो सलग लिहिलेला ग्रंथ नसला तरी त्याने काय फरक पडतो? त्याने जगद्गुरू तुकोबारायांचं महात्म्य काय कमी होतं? आज आपल्याकडे इतके वादाचे विषय आहेत, की समजा राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावावे की. हा अभंग जेव्हा गाथेमध्ये येतो, देवडीकरांच्या गाथेबद्दल एक जी मान्यता आहे वारकऱ्यांमध्ये, की देवडीकरांनी निखारा तोंडात पकडला आणि त्यानंतर अभंग लिहिले. म्हणजे खरा अभंग असेल तर तो उतरवला जाईल आणि जर का अभंगामध्ये जर का प्रक्षेप असेल, जर का तो क्षेपक अभंग असेल तर माझ्या जिभेला चटका बसेल. त्या देवडीकरांच्या गाथेमध्ये सुद्धा राया छत्रपती ऐकावे वचन हा अभंग आलेला आहे. आता त्या अभंगामध्ये तुका काढत तो अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा नाहीच, असा आक्षेप बऱ्याच लोकांनी नोंदवला. त्यामध्ये सदानंद मोरे पुढे होते. आज सदानंद मोरे भाजपच्या अत्यंत जवळचे असले तरी सुद्धा सदानंद मोरेंनी त्याच्यावर आक्षेप नोंदवला. त्यांचा लेख मी वाचला. त्या लेखामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं. ते उदाहरण होतं ते म्हणजे की ज्या पद्धतीने कवी भूषण हे काल्पनिक पात्र आहे, त्याच पद्धतीने म्हणजे हे समकालीन पात्र नाहीये शिवरायांच्या, हे उत्तरकालीन आहे. शिवरायांच्या जीवनामध्ये त्यांचं अस्तित्व हे काल्पनिक आहे. त्याच पद्धतीने हा अभंग आणि ह्या अभंगाची रचना. तर हे दिलेलं उदाहरण चुकीचं आहे. निनाद बेडेकरांनी त्यांच्यापासून ते त्यांच्या आतापर्यंत अलीकडच्या शिष्यांपर्यंत कित्येक लोकांनी कवी भूषण हे समकालीन आणि शिवरायांच्या दरबारातलेच होते, हे वारंवार सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही दिलेलं उदाहरणच चुकीचं आहे, ते खोटं आहे. त्यामुळे तुम्ही केलेली तुलनाच चुकीची आहे. राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावावे की हे जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग नाही, याच्यासाठी कुठलाही पुरावा नाही. पण उलट पक्षी काल परवा इतिहास संशोधन मंडळातून, काल परवा म्हणजे काही दिवसांपूर्वी, तर काही दिवसांपूर्वी मला एक हे आलं, आपलं एक फोटो कॉपी पाठवली एका व्यक्तीने, माझ्या एका समर्थकाने, आणि त्याला खूप आनंद झाला. त्याच्यामध्ये श्री प्रताप दुर्गा महात्म्य हा छत्रपती शिवरायांच्या हयातीत लिहिलेला ग्रंथ, त्यामध्ये शिवसमर्थ भेटीचा आणि बराचसा एक प्रसंग त्याच्यामध्ये वर्णित होता. बरं, ते शिवरायांच्या समकालीन समकक्ष ते लिखाण आहे आणि तो त्याला आपण पुरावा म्हणू शकतो. त्याला खूप आनंद झाला की दादा आपण हा पुरावा, म्हटलं एवढा हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. आपण कितीही पुरावे दिले, शंकरदेवांच्या साहित्यातले पुरावे आपण दिलेत, समकालीन कागद आपण दिलेत, काही केलं तरी ज्या वर्गाला मानायचंच नाही, ज्याला मानायचं त्याला मान्यच करायचं नाही. श्रीमंत कोकाटे सारखे लोक येतात, काय समर्थपणा केलाय समर्थांनी, बायकोला सोडून दिले, लग्नातून पळून गेलं, काय समर्थपणा केला, तो पळपुटा होता. खूप घाण घाण श्रीमंत कोकाटे बोलला. असं बोलू नये. कोणाबद्दल बोलतोयस तू? मी समर्थांबद्दलच बोलत नाहीये. असे खूप लोक आहेत. काही लोकांनी लग्न करून बायको मुलाचा त्याग केलाय लग्न करून, आणि ते खूप श्रेष्ठ पदावर गेले. त्या लोकांनी जर का मनावर घेतलं तर तुझ्यावर अॅट्रॉसिटी होईल, मग तुला पळता भुई थोडी होईल. तुम्ही हे जे मापदंड लावताय की लग्नातून पळून गेले तर पळपुटा वगैरे, तर हे इथे संन्यासाची परंपरा आपल्या देशामध्ये खूप लोकांनी केलं, हे खूप, ज्यांच्या ठिकाणी तुम्ही सुद्धा नाकारा काढता. जिथे शिवरायांना सुद्धा तुम्ही बौद्ध पंथाचे अनुयायी दाखवण्याचा प्रयत्न करता, तिथे ते त्यांनी सुद्धा लहानपणी आपलं चारवाक वाचलाय आणि हे वाचलंय. याला काही अर्थ नाहीये. ते श्रीमंत कोकाटे सारख्या सडक्या बुद्धीच्या लोकांनी येऊन बरेचदा ही वल्गना करण्याचा प्रयत्न केला की समर्थांनी काय समर्थपणा केलाय वगैरे वगैरे असं सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण आजही जर का आपण बघितलं तर भोसले परिवार, त्यांच्या जुन्यातल्या जुन्या पत्रिका जरी आपण बघितल्या किंवा त्यांच्या पूजेतलं साहित्य जरी आपण बघितलं तर ते सज्जन घडवून आलेलं आहे. त्यांच्या पूजेत आजही समर्थांच्या मूर्त्या आहेत. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकांवर जय जय रघुवीर समर्थ लिहिलेलं आहे. त्यामुळे इतिहास आपण नाकारू शकत नाही. तो जबरदस्तीने आपल्याला नाकारायला भाग पाडला जातोय. ज्या पद्धतीने समर्थांवर घाण गलिच्छ टिप्पणी होतीये. तर त्यामुळे जर का बघितलं की गोविंद देवगिरी महाराजांचं हे जे स्टेटमेंट आहे ते तुलनात्मक दृष्टीने ते बोललेलं ते सुद्धा चुकीचं आहे, आणि ब्राह्मण म्हणून, भाजपाच्या जवळची व्यक्ती म्हणून, राम मंदिरामध्ये सहकार्य केलेली व्यक्ती म्हणून, भगवाधारी व्यक्ती म्हणून सर्व दृष्टिकोनातून त्यांचं हे अशा पद्धतीचं बोलणं हे आहत करणार आहे, दुखवणार आहे समाजाला सुद्धा. आणि त्याला ज्याला आपल्या भाषेत, माझ्या भाषेत मी सांगतो की दाना टाकून घोडे उडवून घेणारं वक्तव्य आहे, त्यांची क्षमा मागून मी हे बोलतो. दुसरा जो आजचा महत्वाचा त्याच्यामध्ये जो टॉपिक आहे तो म्हणजे की अशा तुलना यापूर्वी झालेली आहे का? तर किरण मानेने करतो, उठसूट येतो आणि करतो. आमच्या इथं ते एक साधारण एक शिक्षक आहे, त्याने सुद्धा लिहिलंय की काय असंच काहीतरी तुका झाला बुद्ध का, असं काहीतरी हे करून जगद्गुरू तुकोबारायांपेक्षा बुद्धाची प्रतिमा मोठी. आता हे बघा, इथे प्रश्न हा नाही आहे की कोण मोठं कोण लहान. इथे तुलना तुम्हाला जर ही आवडत नाही तर ती तुलना तुम्हाला का आवडते? बुद्ध तत्वज्ञान आणि वारकरी तत्वज्ञान हे याच्यात प्रचंड तफावत आहे. प्रचंड तफावत. कोणीही एक काडीचाही एक मला हे दाखवू शकत नाही. त्यासाठी तर आपल्याला चर्चा करावी लागेल. असं तोंडाच्या हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नका सांगू. म्हणजे वारकरी संप्रदाय थेट सांगतोय की हाती दंतूचा स्वभाविता खंडित तोच बौद्ध मत संकेत वार्तिकांचा.
खंडित मत आहे बुद्धांचं, हे वारकरी संप्रदायाचं ठाम मत आहे. तुका करी प्रणिपात दंडवत आचारी, आचार्य परंपरेला दंडवत करणारे, वर्णाश्रम करती चोखतरीचं पावती उत्तम लोक कित्येक सारे प्रमाण हजार वाचा बोले वेदनीती करू संती मातेची थाने फाडी तया जोडी कोणते वेदनिंदी तो चांडाळ दृष्ट सुतकी या खळ. वेदांची निंदा करणाऱ्याला चांडाळ म्हटल्या. तुकाराम महाराजांची मी हजारो प्रमाण देऊ शकतो जे बुद्ध तत्वज्ञानाच्या विपरीत आहेत. त्यामुळे किरण माने स्टेजवर उभा राहून सांगतो की एका बुद्ध तत्वज्ञानाला जर का तुकोबाराय भेटले असते तर तुकोबारायांच्या साहित्याला अजूनही धार आली असती. किंवा आह साळुंकेचा एखादा फालतू अनुयायी म्हणतो की बाबा तुकाराम महाराजांना आह साळुंके भेटले असते तर तुकाराम महाराज अजूनही विद्वान झाले असते. अशा पद्धतीच्या वल्गनात अरे बाबा गाथा ही आक्षेपार्ह आहे. जसं तुम्ही म्हणता ना समर्थ साहित्यामध्ये असं कुठली गोष्ट आहे की तिचे वारकऱ्यांनी स्वीकार करावी. गाथेतही आक्षेपार्ह गोष्टी आहेत. म्हणूनच ती पॅन्थरनं जाळली होती ना कोल्हापूरला 2013ला. 56 आक्षेपार्ह अभंग त्यांनी काढले होते त्याच्यामध्ये. आणि ते आहेत गाथेत. आता आहेत तर काय करतात? काय आहे ना तुम्हाला आण म्हणतो उंबर माहित नाही. तुम्हाला झाट माहित नाहीये. ही माझी भाषा आहे बोलायची. पण खरोखर माहिती नाहीये. पॅन्थरने गाथा जाळली तेव्हा तर तुमचा एवढा जळफळाट झाला नाही आज गोविंददेवगिरी महाराजांवर तुम्ही जेवढं ते समर्थांना शिव्या वगैरे देताय. जेव्हा तुकोबारायांना कोणाचा तरी अनुयायी दाखवले जाते, जगद्गुरूंना अनुयायी दाखवले जाते, तेव्हा तुमचा जळफळाट होत नाही. तेव्हा तुमच्या बुडाला मिरच्या लागत नाही. अरे काय हा ही गांडूगिरी आहे. हा मूर्खपणा आहे. कुठला तरी एक अभंग घेतो एखादा व्यक्ती आणि येतो आणि सांगतो की पंढरपूरचा विठोबा बुद्ध आहे. आणि मग ते हे बघा त्यावेळी तुम्ही गप्प बसताना, त्यावेळी तुम्ही शांत बसताना, तेव्हा ते तुम्हाला जमतं ना, तिथं तुमची फाटून चौदा होते. तिथं अॅट्रॉसिटीची भीती आहे, तुम्ही बोलू शकत नाही. अशा वेळेस आपण विचार करायचा की बाबा इथं पण थोडंसं शांतीने घ्या ना. जे तुम्ही रामदासांवर तुम्ही जे शिवीगाळ करताय, ज्या पद्धतीने समर्थांवर तुम्ही घसरताय, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याचे परिणाम भोगणार आहात तुम्ही. म्हणजे कर्मसिद्धांत नावाचा एक प्रकार असतो आणि एक समाजाला त्याचा अख्ख्या समाजाला त्याचा परिणाम भोगावा लागत असतो. जेव्हा तुमच्या समाजाकडून एक समाज म्हणून जेव्हा तुम्ही काही गोष्टी करत असता. आज ब्राह्मण समाजाची ही परिस्थिती का आलेली आहे? ही या स्थितीमध्ये ब्राह्मण समाज का आलेला आहे की कर्मसिद्धांताने कुठेतरी त्यांनी सुद्धा अशा काही गोष्टी केल्या. सर्वात आधी धर्म सोडणारे, सर्वात आधी धर्मचिकित्सा करणारे, सर्वात आधी नास्तिकतेकडे वळणारे, सर्वात आधी ह्या बंगालचं उदाहरण आहे ना, बंगालमध्ये सर्वात आधी ब्राह्मण कम्युनिस्ट झाले. आज ती काय परिस्थिती तिथं आहे आणि ते काय भोगतायत ते आपण सगळं डोळ्याने बघतोय. तर त्यामुळे तुम्ही स्वधर्म सोडून ज्या पद्धतीने ह्या अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये घुसता, अशा पद्धतीची चिकित्सा करतात, त्याचा फटका ओव्हरऑल सर्वांना बसतो. सगळ्यांना त्याचा फटका बसत असतो. आणि आपण म्हणतो की बाबा दासबोधामध्ये आक्षेपार्ह गोष्टी आहेत. तुम्ही मला ग्रंथ सांगा कुठलाही धार्मिक ग्रंथ, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 10 आक्षेपार्ह गोष्टी दाखवून देतो. प्रश्न हा नाही आहे की दासबोधामध्ये आक्षेपार्ह गोष्टी आहेत किंवा रामचरितमानसमध्ये आक्षेपार्ह गोष्टी आहेत. प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांना झोडपून काढू शकता. तुम्ही आज त्यांच्यावर टीका करू शकता. तुम्ही एका राजकारणाचा, तुम्ही गलिच्छ राजकारणाचा भाग झालेला आहेत. माझं म्हणणं आहे की सगळं काही आलबेल आहे. सगळं काही शांततेत राहू द्या ना. कशाला तुम्हाला समर्थांची टीका करायची आहे? कशाला तुम्हाला म्हणजे शरद पवारांनी सांगितलं म्हणून तुम्हाला करायची आहे का? अरे ह्या महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे. कशाला उगाच तुम्ही म्हणजे समाजात असंतोष निर्माण करता? कशाला तुम्ही याच्यात काड्या करता? आणि मग जर का बात निघली तर दूर तर लग जाएंगी. मग आम्ही पण असे काही दाखले देऊ, आम्ही पण असं हे देऊ, मग तुम्हाला दुखायला लागेल. मग तुम्हाला दुखायला लागलं की तुम्ही पोलीस स्टेशनची वाट पकडता. मग तुम्ही रस्त्यावर उतरता. मग आमच्यावर अन्याय झाला 5000 वर्ष झाले पाणी पिऊ दिलं नाही. मग आळदाळापट करतात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आयुष्यभर विक्टिम कार्ड खेळून काही होणार नाही ना. आयुष्यभर रडारड करून काही होणार नाही ना. कुठेतरी पुरुषार्थ करावा लागेल. कुठेतरी पराक्रम करावा लागेल. याला मारू, त्याला मारू, ह्याला चोपू, त्याला चोपू, झुंडशाही, दंडेशाही करून प्रगती होत नसते. समाजाला जर प्रगती साधायची असेल तर सर्वांना तुम्हाला सन्मान द्यावा लागेल. गोविंददेवगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत असताना तुम्हाला इतरही मी 1000 लाख 1.5 लाख वक्तव्य दाखवून देतो. आता हे वैकुंठ गमन की खून या बीजेच्या कार्यक्रमाला इतके साधे भोळे वारकरी इतक्या समंजस्याने तिथे आलेले असतात. तुम्ही खून तिथं बोलता. काय पुरावे आहेत तुमच्याकडे? कोण सांगितलं खून झालाय? तेव्हा जगद्गुरू तुकोबाराय हे छत्रपती शिवरायांचे समकक्ष आहेत. त्याच्यानंतर शंभूराजे आहेत. त्यांना समजलं नाही. तुला समजलं इथे येड्या. त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घेतली. तुला आज तिथे ऍक्शन घ्यायची आहे. कोणतं तू जासूस करमचंद पाठवला होता? काय 450? अरे 4 वर्ष झाल्यानंतर एव्हिडन्स सापडत नाहीत फॉरेन्सिकला. तुला 450 वर्ष आधीचे कुठले एव्हिडन्स सापडले? एक कुठला तरी अभंग घ्यायचा, तोच फिरवायचा. बघा मला हे कोलीत लावतील आणि माझा घात करतील. असा एक अभंग जगद्गुरू तुकोबारायांनी लिहिला आहे. तर त्यांनी 50 अभंग सन्मानाचे सुद्धा लिहिले आहेत की ईश्वरा मला इतका सन्मान देऊ नको, विठ्ठला मला इतका सन्मान देऊ नको, माझी निंदा घडून आण, माझी नालस्ती घडून आण, माझ्या अहंकाराला तू घालव. अशा पद्धतीचे सुद्धा अभंग आहेत ना. गाथा तुमच्या बापानं वाचली आहे का? तर सारांश असा आहे की गोविंददेवगिरी महाराजांनी तशा पद्धतीने तिथे बोलणे, तशा पद्धतीचं भाष्य करणे हे समाजाला घातक आहे, हानिकारक आहे. ब्राह्मण समाजाला पर्टिक्युलरली समर्थ रामदास स्वामींना डिफेम करण्यासाठी तुमचं एक वक्तव्य पुरेसं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज रोजी समर्थ रामदास स्वामींच्या बद्दल गोविंददेवगिरी महाराजांना सुद्धा मला एक सांगावंसं वाटते की जर का खरोखर समर्थ रामदास स्वामींना आपल्याला बिंबवायचं असेल तर त्याला आपल्याला राजकीय वरदहस्ताची आवश्यकता आहे. आज जर का संघ भाजपमधली लोकच समर्थांना मानत नाहीत, त्यांना ते ढेकुणाची उपमा देतात,
त्यांना डावललं जातं, तर आपण पहिले तिकडे प्रयत्न करायला पाहिजे. समाजाला माहिती आहे समर्थ काय आहेत, पण तुम्हाला राजकीय पाठबळ तुम्हाला ताकदीनं मिळवावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा निशिलानंद सरस्वतींनी सांगितलं होतं, की तुम्ही शुक्रनीती आणि दासबोध त्यांनी संघाला सल्ला दिली होती. म्हणजे पूर्वीच्या शंकराचार्यांची सल्ला सुद्धा तुम्ही डावलली ना, की शुक्रनीती आणि दासबोध तुम्ही तुमच्या केंद्रस्थानी ठेवा. त्याच्यानुसार आचरण तुम्ही करा. पण असं कुठे आपल्याला बघायला मिळालेलं नाही. रामदासी संप्रदायाच्या संदर्भात सुद्धा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की ज्या पद्धतीने समर्थांनी राजकारणाचे सल्ले दिलेले आहेत, शरीर सौष्ठवाचे सल्ले दिलेले आहेत, शक्तीच्या उपासनेचे सल्ले दिलेले आहेत, क्षात्र तेजाचे सल्ले दिलेले आहेत, त्या आपण कुठेतरी अंगीकारल्या पाहिजेत. त्या पद्धतीने आपण तसे रामदासी बनवले पाहिजेत. आपल्याला जोपर्यंत सामाजिक शक्ती मिळणार नाही, जोपर्यंत आपल्याकडे उपद्रव मूल्य असणार नाही, जोपर्यंत आपल्याकडे लढवय्ये समाज असणार नाही, जोपर्यंत आपल्याकडे राजकीय पाठबळ असणार नाही, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. रायदर लोकांना हे सांगणे, की बाबा गाथा किती आहे दासबोधासारखी आणि दासबोध कसा खूप श्रेष्ठ ग्रंथ आहे, हे लोकांना सांगून फायदा नाही. लोकांना माहिती आहे, लोकांना ते पटतं, लोक तुमचा आदर करतात, लोक समर्थांचाही आदर करतात, पण लोकांच्या मनात दहशत आहे. आपण एक समजून घेतलं पाहिजे, की ही समाजातली दहशत तुम्हाला कमी करण्यासाठी समाजालाच उपदेश करून फायदा नाही. तुम्हाला राजसत्ता पाठीशी उभी करावी लागेल. तुम्हाला त्या लोकांच्या कानपिचक्या घ्याव्या लागतील, जे तुमच्यासोबत उठतात बसतात. त्यांना तुम्हाला उपदेश करावा लागेल, की तुम्ही तुम्ही भोसडच्यांना तुम्हाला बसवलं इथं, तुम्ही राजदंडाचा उपयोग करून तुम्ही समर्थांना तो सन्मान मिळवून द्या. आधी करावे म्हणजे दुसरे ते राजकारण. ते राजकारणाचा उपयोग आपल्याला करायचा आहे ना. पण जर का आपण त्या आयुधांचा उपयोग करत नसू आणि आपण लोकांना जर का सल्ले देत असू, तर त्याचा काही उपयोग होणार असं मला वाटत नाही. त्यामुळे हा विषय माझ्या मते चुकीचा आहे. गाथा गाथा आहे. जगद्गुरू तुकोबार आहे, जगद्गुरू तुकोबार आहे. माऊली ज्ञानोबा आहे, माऊली ज्ञानोबा आहेत. समर्थांचा मी किती पाईक आहे मला वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाहीये. तर आपल्याला सर्वांना सोबत घेऊन हा मी जे नेहमीचं माझं वाक्य आहे, जे ब्रीद वाक्य आहे, की हा महाराष्ट्र हा माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरू तुकोबार आहे, शिवसमर्थांचा महाराष्ट्र आहे. हे आपल्याला बिंबवायचं आहे. कमी अधिक तुलनात त्याच्यात काही मजा नाही. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.